हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे ईश्वरी जे आहे ते किचनमध्ये आधी स्वतःचं सगळं जेवण जे तिला कॉम्पिटिशनला लागणार आहे ते तिने प्रिपेअर करून घेतलेलं असतं. आणि सोबतच ना दुसरीकडे आता तिने सगळ्यांचा नाश्त्याची सुद्धा सोय केलेली असते, कारण तिला आता सगळ्यांचं घरातल्या नाश्त्याचंही बघायचं असतं, जेवणाचंही बघायचं असतं. तेच आकाशला कळतं की अजूनही नम्रता उठलेली नाही आहे, म्हणून मग तो आता नम्रताला उठवायला जातो. नम्रताला म्हणत असतो की नम्रता जरा उठ ना, पटकन चल ना, आपल्याला अजून पूर्ण कॉम्पिटिशनची प्रिपरेशन करायची, सगळ्या काही गोष्टी आपल्या हातातल्या बाकी आहेत आणि तू जर असंच झोपून राहिलीस तर कसं चालणार आहे, असंही आता तो तिला बोलत असतो. तेव्हाच ती त्याला म्हणत असते की हो हो. मग तेव्हा इकडे आता आकाश जो आहे तो म्हणत असतो की अगं ईश्वरीचं सगळं झालंय आणि अजूनही तू झोपून आहेस, काय एवढा वेळ झोपलीस तू. मग तेव्हा पुन्हा एकदा नम्रता रागारागात उठते आणि म्हणत असते घेतलं का, पुन्हा सकाळी सकाळी तिचं नाव घेतलंच का, आणि एवढा उशीर होतो हे आता कळतंय का तुम्हाला, मला माहिती आहे ना. मग आता ती तावा तावा तिकडनं उठते, कारण तिला आता असं वाटत असतं की तिचं काम बरंच राहिलं आहे. आणि मग आता आकाशने तिला उठवलंय म्हटल्यावर ती आता पटकीने उठलेली असते. आणि जेव्हा ती पटकन उठते ना तेव्हा ती कोणताही विचार करत नाही, थेट तशीच ना ती आता बाहेर जाते. तिथे आता किचनमध्ये ऑलरेडी ईश्वरी सगळ्यांच्या जेवणाचं नाश्त्याचं बघत असते. तेव्हा आता नम्रता तिथे जाते आणि नम्रता सगळं काही किचनमधलं सामान अस्ताव्यस्त करत असते. तेव्हाच तिला कसं बसं शांत करायचं काम ना इकडे आता ईश्वरी करत होती. ईश्वरी तिला म्हणत होती की काय चाललंय नम्रताई, थांब ना, नमुताई जरा थांब, आता सगळ्यांच्या स्वयंपाकाचं पण मी बघते ना. मग नमुताई म्हणत असते की अगं मग माझ्या कॉम्पिटिशनचं काय, मलासुद्धा माझी तयारी करायची आहे ना, मग तू सगळं काही तुझंच बघतेस का. मग तेव्हाच ना नम्रता म्हणत असते की मी आता विचार करते की तू जर मला इथे काही करायला जागा देत नसशील ना तर मी एक काम करते, मी पटकन आहे ना दुसरी चूल मांडते आणि तिथे मला जे जे हवं आहे ते मी करते. मग आता ती आकाशला सुद्धा इमर्जन्सीमध्ये बोलवते. आकाशलाही आता ती म्हणत असते की पटकन आहे ना तुम्ही याच्यामध्ये जा, स्टोरूममध्ये जा, एखादा नवीन शेगडी वगैरे भेटते का बघा, आणि त्या शेगडीवर ना मला आता माझा स्वयंपाक जो आहे तो बनवायचा आहे, असंही आता तिने सांगितलेलं असतं. त्यावर आता ईश्वरी नम्रतावर चिडते आणि या घरात काय गरज आहे तुला दुसरी शेगडी मांडायची, कारण या घरात 2 चुला चालणार नाहीत, या घरात म्हणजे हे सगळ्या गोष्टी चालत नाहीत, आणि मग तू हे सगळं काय करतेस, असं बोलून ना आता इथे ईश्वरी नम्रताला समजवायचा प्रयत्न करते. पण नम्रता ना समजण्याच्या पलीकडे गेलेली असते. नम्रता आता म्हणत असते की तू नको मला काही सांगू, कारण मला ना वेळ कमी आहे आणि मला ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता जमवायच्यात, आणि त्यासाठी मी हे सगळे प्रयत्न करते. तेच आता ईश्वरी नम्रताला समजावते, पण नम्रता ऐकत नाही. नम्रता आकाशला म्हणत असते की मी पटकन फ्रेश होऊन होते, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या शेगडीचं काही ते बघा, कारण का मला ना पटकन सगळं काही रेडी करायचं आहे, कारण उशीर ना झालेला जराही चालणार नाही आहे मला, असंही आता तिने सांगितलेलं असतं. आता तिने एवढी चिडचिड केलेली असते, एवढी बडबड करून ना आता तिथून निघून गेलेली असते. तेच ईश्वरीने तिला समजवायचा सांगायचा प्रयत्न केलेला असतो, पण तिला आता काहीच ऐकून मात्र घ्यायचं नसतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे ईश्वरीने आता अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेला असतो. या सगळ्या काही गोष्टी आता समजल्यानंतर इथे आता आकाश ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी तू ह्या सगळ्यामध्ये जास्त हायपर होऊ नकोस, जास्त टेन्शन तू घेऊ नकोस, मला कळतंय तुलासुद्धा ह्या सगळ्याचा त्रास होत असेल, पण तरीसुद्धा ना आता ईश्वरी म्हणत असते की राहू दे, नमुताई पुढे आपण तरी काय बोलणार ना, असंही आता ईश्वरीने म्हटलेलं असतं. इकडे आता राकेश जो आहे ना तो आता तिथे घुसलेला असतो, आणि त्या राकेशला ना आता काही झालं तरीसुद्धा अर्णव ईश्वरीला आजच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हरवायचं असतं, कायमचं संपवायचं असतं, आणि त्याचसाठी त्याचे प्लॅनिंग सुरू असतात. आणि जेव्हा तो ह्या सगळ्याचे प्लॅनिंग्स करत असतो ना तेव्हा आता तो मुद्दामून हाऊसकीपिंगचं काम करायला आला आहे असं दाखवतो. तोंडाला मास्क वगैरे लावत असतो आणि तो आता अर्णव ईश्वरीची जी रूम आहे तिथे आता जात असतो, कारण त्याला तो बॉम्ब ना
तिथे आता ठेवायचा असतो, जेणेकरून तो बॉब तिथेच जर त्याने रिफ्यूज केला तर त्याला माहिती आपला प्लॅन सक्सेस होईल. पण ऑलरेडी एखादा माणूस जेलमधनं पळून गेला आहे ही खबर ना आता सगळीकडे पसरलेली असते आणि त्यामुळेच ना राकेशच्या शोधातच ना सगळेच पोलीस असतात आणि ते कामाला लागलेले असतात. तिथलाच एक हवालदार तिथे येतो आणि आता राकेशच्या तोंडाला मास्क लावलेलं असतं ते आता त्याला काढायला सांगत असतो. तेव्हाच वल्लरी हे सगळं काही लांबून पाहत असते. तर आता राकेशला सांगितलेलं असतं की तू तुझं मास्क काढ बघू. मग आता त्याला ID कार्डसुद्धा विचारलं जातं. ID कार्ड तो म्हणतो आहे ना, आणि असं बोलून तो खिशात हात घालत असतो. इकडे तिकडे ID कार्ड शोधत असतो, कारण त्याच्याकडे कोणतंही ID कार्ड नव्हतं. तर तो काय दाखवणार होता, म्हणूनच मग आता तो सांगत असतो मी पॅन्ट चेंज केली ना, त्या पॅन्टमध्ये ते ID कार्ड राहिलं. मग आता मला जाऊ दे ना, मला बरीच कामं पडली आहेत, असं देखील आता तो त्या हवालदाराला सांगत असतो. पण इथे हवालदार त्याचं काही म्हणून ऐकायला तयार नसतात. ते सरळ सांगतात की नाही असं तुम्हाला जाता येणार नाही. खरं तर ना हे सगळं काही आधी आम्हाला चेक करायला लागणार आहे, कारण ऑलरेडी एक जण जो आहे ना तो इथून पळून गेलेला आहे आणि मग ह्या सगळ्या काही गोष्टी आम्ही कशा काय सोडू. त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींची शहानिशा करावी लागणार आणि तेव्हाच आम्ही तुम्हाला सोडू शकू. मग तेव्हाच त्याला सांगितलं जातं तुमच्या तोंडाला जो मास्क लावला आहे ना तो पहिल्यांदा काढा. मग आता मास्क लावलेला काढायला सांगितल्यामुळे वल्लरीला समजतं की आता काही खरं नाही, आता सगळंच संपलं आणि त्यामुळेच मग वल्लरी आता तिथे जाते. वल्लरीला कळतं की ह्याने जर मास्क काढला तर हा पुन्हा पकडला जाणार आणि मग जे काही प्लॅनिंग केलं आहे अर्णव ईश्वरीला संपवायचं ते आता संपणार. तेच इथे आता ईश्वरीसुद्धा छान तयार वगैरे झालेली असते आणि मग आता तोपर्यंत इकडे अंजलीसुद्धा येते आणि नम्रतासुद्धा. आजीने आता ईश्वरीच्या हातावर दही साखर ठेवलेलं असतं, तेच नम्रताच्या हातावर सुद्धा ठेवलेलं असतं आणि सगळी तयारी वगैरे झाली आहे ना असं विचारलं जातं. ईश्वरी आता आजींच्या मामांच्या सगळ्यांच्या पाया पडते. त्याच वेळेला अंजली म्हणत असते की काय मग सगळ्याचं प्रिपरेशन झालं आहे ना. हो झालं आहे ना, सगळ्याचं प्रिपरेशन झालं आहे. आता फक्त कधी एकदा आपण स्पर्धेला जातो आहे ना आणि सगळं काही मस्त होतं आहे ना, याचीच मी वाट बघते, असंही आता ईश्वरी म्हणत असते. तेच आता ईश्वरीचा एवढा कॉन्फिडन्स पाहून ना आता मात्र इथे असणारी अंजलीसुद्धा खूप जास्त खुश असते. पण आता मामा बोलत असतात की आज आहे ना स्पर्धेला अर्णवला तर मीच घेऊन जाणार आहे, कारण मला माहिती आहे प्रत्येक वेळेला स्पर्धेला तुम्हाला उशीर होतोच, पण या वेळेला उशीर चालणार नाही आहे. त्यामुळे पटकन सगळं काही आवरायला हवं यासाठी विचार केला जात असतो. तेव्हाच ना आता मामा ना नम्रताला म्हणतात की तुझं झालं का सगळं तयार, म्हणजे तू काही बोललीच नाही, तू काय काय करणार आहेस काय नाही. ईश्वरीने तरी सगळं सांगितलं होतं. तेव्हाच ना नम्रता म्हणते की हो माझीसुद्धा तयारी झाली आहे, मी सगळं काही मद्रासी म्हणजे सगळं तिकडचं सगळं घेतले, म्हणजे ज्या काही म्हणजे साऊथ इंडियन पदार्थ असतात ते घेतलेले आहेत, असं देखील तिने म्हटलेलं असतं. मग आता ईश्वरी तिला प्लेटिंगसाठी एक छान अशी आयडिया देते की तू बाजूने गजरे वगैरे लाव, आणि ह्या सगळ्या आयडिया दिल्यामुळे ना आजी जी आहे ती ईश्वरीवर खुश असते. आजी ईश्वरीला म्हणते की कसं गं, म्हणजे एवढं सगळं होऊनसुद्धा तू दुसऱ्यांचा किती विचार करतेस का ईश्वरी. तेव्हा ईश्वरी जी आहे ती म्हणत असते की आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत, आम्हाला कुठे चॅलेंजमध्ये खऱ्या अर्थाने उतरायचे, असं ईश्वरी आता आजीला बोलत असते आणि आजीच्या मनात अजून एकदा घर करते. पण नम्रता म्हणत असते की या ईश्वरीचं नेहमीप्रमाणे सुरूच असतं, तिला आता सगळीकडेच क्रेडिट घ्यायचं असतं ना, मग ती असं हे करणारच, असंही आता म्हणत असते ती. तेच आता दुसरीकडे अजूनही आता आला नाही आहे, अर्णव कुठे राहिला आहे हाही विचार ना मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग तेच आता अर्णव ही तयारी वगैरे करून येतो. मग तेव्हाच ना इथे मामा आहे तो म्हणत असतो की काय चाललं आहे, मी ना खूप जास्त उशीर झाला आहे, आपल्याला निघायला हवं, आणि तू तर अर्णव ना मी तुला दुसऱ्या कोणासोबतही पाठवणार नाही आहे, तुला आज माझ्यासोबतच यायचं आहे. तेच आता ईश्वरी घेतलेच त्या सगळं काही, असंही आता मामा ईश्वरीला एकदा म्हणत असतो. तेव्हाच ईश्वरी म्हणत असते की हो मामा सगळं काही घेतलं आहे, नका काळजी करू. मग तेव्हाच ना इकडे अर्णवला मामा बोलत असतो की आज तुझ्याबरोबर मी येणार आहे, कारण तुला एकट्याला मी कुठेही सोडणार नाही आहे. कारण तेव्हाच ना अर्णवला आता एक कॉल आलेला असतो आणि त्या कॉलवर अर्णव बोलत असतो. अर्णव जेव्हा आता त्या कॉलवर बोलत असतो ना तेव्हा मात्र आता विचार करण्यासारखी गोष्ट असते की हे सगळं नेमकं चाललंय तरी काय. मग तेव्हाच ना दुसरीकडे आकाशही आलेला असतो, कारण आता इथे यांच्या बायका तयार असतात पण अजूनही नवरे काही तयार नसतात आणि म्हणूनच मामाने आता सगळ्यांनाच विचारलेलं असतं. मग तेव्हाच आता आकाश आणि त्याचसोबत अर्णवही येतात. तेव्हाच ना आकाश ना नम्रताची बॅग वगैरे घेतो. तेच आता ईश्वरीची बॅग असते ती अर्णव आणि मामा घेऊन जातात. तेच आता ईश्वरीला विचारलेलं असतं की तुझं सगळं झालंय ना, बघ आठव अजून काही राहिलं तर नाही ना. तेव्हाच ना आता ईश्वरीच्या लक्षात येतं की तिचा ना एक डब्बा घ्यायचा राहिला आहे. मग
ती आता एक डबा घ्यायचा आहे असं देखील आता ती म्हणत असते. मग लगेच ना ईश्वरी म्हणत असते की माझा डब्बा घ्यायचा राहिला, मी पटकन ना रूममध्ये जाते आणि तो घेऊन येते. तोपर्यंत बाकी सगळेजण पुढे गेलेले असतात. या संधीचा फायदा इकडे असणारी नम्रता घेते. नम्रताला दिसतं की ईश्वरीची साडीची पिशवी तिथेच आहे. मग ती आता तिची साडी खराब करण्याचा निर्णय घेते. मग आता ईश्वरीच्या साडीवर तिने पूर्णपणे पांढरा रंग ओतून ठेवलेला असतो, जेणेकरून आता तिला जे काही हवंय ते साध्य करता येईल आणि त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. मग आता तिने पूर्ण साडीवर तो आता व्हाईट कलर टाकलेला असतो आणि तिचं काम झाल्यामुळे ती खूप जास्त खुश असते. इकडे आता ईश्वरी म्हणत असते की चल आता सगळं काही घेतले, आपण निघूया, नाहीतर पुन्हा उशीर झाला तर तिथे आपल्याला आपली काळजी करत बसतील. मग आता ईश्वरीने काही न कळल्यासारखंच आता पिशवी वगैरे घेतलेली असते. तिला माहिती थोडी असतं की नम्रता तिच्यासोबत हे सगळं असं वागत आहे ते. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जेव्हा त्या हवालदाराने सांगितलेलं असतं की तोंडाचं मास्क बाजूला काढ, तेव्हा ना आता तोंडाचं मास्क काढायला इथे राकेश जात असतो. पण तेव्हाच ना राकेशला कसं बसं अडवलेलं असतं इकडे असणाऱ्या वल्लरीने. वल्लरी म्हणत असते की काय रे, केव्हापासून सांगते की तिकडची जाऊन आमची रूम साफ कर, अजूनही तू साफ नाही केलीस. मग आता तुम्ही ह्यांना ओळखता का, असं देखील आता हवालदार वल्लरीला म्हणत असतात. त्यावर वल्लरी म्हणते की हो, आकाश टेक्स्टाईलमध्ये जो आकाश काम करतो ना त्याची मी आई आहे आणि खरं तर आमची रूम कधीपासून ह्याला सांगितले आणि आम्ही जेव्हापासून स्पर्धेत भाग घेतला आहे ना तेव्हापासून ह्याच्याचकडे जबाबदारी दिली, म्हणूनच तर आता पण मी त्याला सांगितलं ना पटकन जा आणि आवरून घे. मग आता नक्की काय चाललं आहे हे सगळं मला समजेल का, म्हणजे तुम्ही एवढी का तपासणी करत आहात, असं देखील आता वल्लरी विचारत असते. वल्लरीने हे सगळं विचारल्यानंतर ते हवालदार म्हणत असतात की काय आहे ना, आता एक जो माणूस आहे गुन्हेगार, तो खरं तर जेलमधून पळून गेला आहे आणि त्याच्या शोधाशोध सुरू आहे आणि त्याचसाठी हे सगळं काही करतो आहे आम्ही, असंही आता म्हटलं जातं. वल्लरीमुळे थोडक्यात का होईना आता जो राकेश आहे तो वाचलेला होता. अर्णव ईश्वरी आता स्पर्धेला येतात. इथे आता जी छोटीशी बॅग असते त्याच्यामध्ये सगळं काही फूड असतं आणि त्यामुळे आता इकडे नम्रता आणि आकाश देखील सगळ्याची तयारी करत असतात. कारण आता ना थोड्याच वेळात स्पर्धा सुरू होणार असते आणि त्या प्रत्येकाला सांगितलेलं असतं की सगळं काही गोष्टी ज्या आहेत ना ते नीट घ्या, प्रिपरेशन नीट करा, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या असतात आणि प्रत्येकजण आता तशाच काही गोष्टी एक एक करून करत असतं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी करत असतात तेव्हा तिथे आता जजही आलेली असते आणि ती म्हणत असते की आता इथे सगळे आपले स्पर्धक आलेले आहेत आणि स्पर्धकांनी आपल्या पूर्ण तयारीला सुरुवातसुद्धा केलेली आहे. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या शेवटच्या राऊंडमध्ये, असं देखील आता ती म्हणत असते आणि जोरजोरात सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगते. जसं आता तिने सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगितलेले असतात तर सगळीजण आता बघत असतात की नेमकं काय चाललेलं आहे ते. तेव्हाच ना या स्पर्धेबद्दल आता त्या जज सांगत असतात. म्हणजेच आता म्हटलं जात असतं की ही स्पर्धा ना आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. हा शेवटचा राऊंड आहे आणि या शेवटच्या राऊंडमध्ये तुम्हाला पॅशन अँड प्लेटिंग करायची आहे. त्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ देणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पॅशन अँड प्लेटिंग करून दाखवायची आहे. सगळ्यांनी फूड तर प्रिपेअर करून आणलंच असेल, पण आता इथे तुम्हाला त्याचा प्लेटिंग करायची आहे, डिझायनिंग करायची आहे आणि या सगळ्याची तयारी तुम्ही सगळ्यांनीच केली असेल हे पण मला माहिती आहे, असंही आता ती जज बोलत असते. दुसरीकडे मात्र आता जो राकेश आहे तो रूममध्ये गेलेला असतो आकाश नम्रताच्या, आणि तिथेच आता इथे ही जी वल्लरी आहे ती गेलेली असते आणि वल्लरी आता त्या राकेशवर ओरडते आणि राकेशला म्हणत असते की तुला कळतं का काही, आता थोडक्यासाठी वाचला आहेस, जर मी तिथे आली नसती ना तर आज पकडला गेला असतास, काय झालं असतं मग, तेव्हा काय केलं असतं, इथे मोठमोठ्या बाता मारतोयस तू, प्रणव आणि ईश्वरीला तू संपवणार, कसलं संपवणार आहेस, काय होणार आहे तुझ्याने, काहीच होणार नाही. आता जर पकडला गेला असतात ना तर सगळंच संपलं असतं, जर मी ऐन वेळेला आली नसती ना तिथे तर इकडे राकेश आता त्या वल्लरीवर चिडतो आणि म्हणत असतो की आता तू मला सांगणार आहेस का की कसं वागायचं कसं नाही ते, तू मला सांगू नकोस, समजलं ना, कसं काही करायचं आहे ना ते मला कळतं, इतक्या याच्यामध्ये ना वेडेपणा जो केला असेल ना तर तू केला असेल, मी नाही, आणि त्यामुळे ना मला शहाणपणा तू शिकवूच नकोस, असंही राकेश आता वल्लरीवर वर ओरडून बोलत असतो. त्यावर वल्लरीसुद्धा आता राकेशकडे बघत राहते आणि राकेशला म्हणत असते की अरे मी जर तिथे आली नसतीस ना तर आज तू पकडला गेला होतास, फायनल होतं, मग कसं सगळं काही बॉम्बचं करणार होता आणि बॉम्ब लावणार आहेस म्हणतोय, कधी करणार आहेस धमाका, मग आता हे काम काय इतकं सोपं वाटतं का तुम्हाला, म्हणजे हातात घेतलं आणि केलं, यासाठी सुद्धा वेळ लागतो आणि तेवढा पुरेसा वेळ द्यायचा असतो, मला योग्य ती जागा बघायला हवी, योग्य त्या गोष्टी बघायला हव्या आणि त्यानंतर तो बॉम्ब ठेवायला हवा,
मनात आलं आणि बॉम्ब ठेवला असं नसतं, असंही आता राकेश ना चिडचिड करून वल्लरीला बोलत असतो. वल्लरीचा सुद्धा आता आवाज ना प्रचंड असा तापलेला असतो. वल्लरी म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली रे मला उलटसुलट बोलायची. तेव्हाच ना वल्लरीला आता राकेश बोलत असतो की तू विसरतेस का माझ्याकडे काय काय पुरावे आहेत ते तुझ्याबद्दलचे. अरे तू जेवढे कांड केले नाहीस ना त्यापेक्षा कांड आहेत ना मी जास्त केलेले आहेत आणि या सगळ्याबद्दलचे सगळे पुरावे ना माझ्याकडे आहेत. आणि जर ते मी काढायला गेलो ना तर बघ आता एकदा कुठे मला वाचवलेस तर तुम्हाला बोलून दाखवतेस का. असंही इथे आता जो राकेश आहे तो वल्लरीला बोलू लागतो आणि त्यामुळे आता वल्लरीची सुद्धा बोलती बंद होते. तिला आता समजतच नसतं की काय बोलावं ते. आता राकेशने मुद्दामूनच ना या वल्लरीची चांगलीच ठेचलेली होती, कारण ही वल्लरी ना तोंडाला येईल ते बोलत होती. पण राकेशला हे सगळं प्लॅन जो काही आहे तो एक्झिक्यूट करायला थोडा वेळ तर लागणार होता आणि म्हणूनच मग राकेश आता भयंकर असा चिडला होता. त्याने एखादी गोष्ट ठरवली आणि ती केली नाही असं होत नाही असंही तो आता म्हणत असतो. तेच आता तो पुन्हा एकदा आपल्या तोंडाला मास्क वगैरे लावतो आणि कामाला लागतो, कारण त्याला ना आता ह्या सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट करायच्या होत्या आणि त्यासाठी तो योग्य वेळ योग्य जागा शोधत होता. कारण त्याला ना पूर्ण सगळ्यांनाच तर संपवायचं नव्हतं, त्याला हळूहळू करून एक एक करून ह्या सगळ्या काही गोष्टी करायच्या होत्या. तेच इकडे रमाकांतचं लक्ष असतं. उदयकांत जो आहे तो झोपलेला आहे. उदयकांत झोपला आहे हे कळल्यानंतर आता इकडे तिकडे रमाकांत बघत असतात. पण आता ते म्हणतात की रात्रीचा दिवस झाला पण तरीसुद्धा माझ्या इथून अजून हालचाल झालेली नाही आहे. काय करू अजून काहीच कळत नव्हतं. तेच आता ना इकडे अचानकपणे उदयकांतला फोन आलेला असतो आणि उदयकांतला फोन आल्यामुळे त्याला आता जाग येते. तो आता इकडे तिकडे बघत असतो. तेच आता तो म्हणत असतो की हो मला माहिती आहे सकाळ झाली आहे, येतोय मी, तू नको काळजी करू, मी पोचतोय त्या लोकेशनला, मला ॲड्रेस पाठवून ठेव असं देखील आता त्याने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता हे सगळं रमाकांत यांनी ऐकलेलं असतं. रमाकांत आता ठरवतात की नाही हीच ती वेळ आहे आपल्याला इथून सुटायची, कारण जर आपल्या मुलांना वाचवायचं असेल तर आता आपण इथे जास्त वेळ थांबून उपयोग नाही आहे, आपल्याला जावं लागणार आहे असाही विचार ना आता मात्र रमाकांत करत असतात. त्यांनी स्वतःचा कसाबसा एक हात सोडवलेला असतो. जसा आता त्याने एक हात सोडवलेला असतो ना तसा आता ते दुसरा हातही सोडवतात, कारण तिथून त्यांना बाहेर पडायचं असतं आणि ते आता एका जागेवर लपून बसतात. इकडे आता स्पर्धक आता एकमेकांच्या समोर असतात आणि त्याच वेळेला जज ज्या आहेत त्या आता एक एक करून त्यांना सांगत असतात की तुम्हाला नेमकं काय काय करायचं आहे ते. आणि मग आता फॅशन आणि प्लेटिंगसाठी तुम्हाला 1 तास दिले जाणार आणि त्या 1 तासामध्ये तुम्हाला हे सगळं करून दाखवायचं आहे आणि त्यानंतर कालचे मार्क आणि आजचे मार्क हे दोन्ही पकडले जाणार आणि मग तुमच्यासमोर निकाल येणार की कोण जिंकला आहे ही स्पर्धा असंही आता म्हटलं जातं. आणि या स्पर्धेच्या विनरला 1 बिलियन इतकी अमाऊंट जी आहे ती खरं तर देण्यात येणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा आता सगळीजणं टाळ्या वाजवतात, कारण प्रत्येकासाठी हे सगळं काही महत्त्वाचं होतं की त्यांचा बिझनेस पुढे जायला हवा आणि ह्या सगळ्या काही गोष्टी. आणि म्हणूनच मग आता त्यांनी बोलूनसुद्धा दाखवलेलं असतं. तेच दुसरीकडे आता रमाकांत जे आहेत ते मुद्दामून त्याच खोलीत लपून बसलेले असतात, कारण त्यांना उदयकांतचा काटा काढायचा असतो. उदयकांत जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा उदयकांत इकडे तिकडे बघत असतो. उदयकांतच्या लक्षात येतं की हे काय, इथे तर हा रमाकांत नाही आहे. आणि मग तो इकडे तिकडे कुठे गेलाय हा आणि दादा दादा म्हणून हाक मारून इकडे तिकडे त्याला शोधत असतो, पण कुठेही आता तो त्याला दिसत नाही. पण आता ते ना मागेच लपून बसलेले असतात, कारण त्यांना आता काही झालं तरी इथून बाहेर सटकायचं होतं. असंच ते सटकू शकत नव्हते, कारण उदयकांतला मारल्याशिवाय कसं काय ते बाहेर जाणार हाही विचार ना आता ते करत असतात. आणि म्हणूनच मग आता पहिल्यांदा ती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते सावरत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की दादा तू कुठे गेलायस आणि तेवढ्यातच ना रमाकांत मागून येऊन उदयकांतचा गळा वगैरे दाबतात. त्याला आता म्हणत असतात की आज माझ्या मुलांवर जी काही वेळ आलेली आहे ना ती सगळी काही तुझ्यामुळे, माझ्या मुलांना तू उद्ध्वस्त केलं आहेस असं देखील आता म्हटलं जातं. माझ्या बायकोने जीव दिलाय यालासुद्धा तूच जबाबदार आहेस, याही गोष्टी आता बोलल्या जात असतात. जेव्हा आता हे सगळं काही बोललं जातं ना तेव्हा मात्र आता आम्ही सोडत नसतो,
माझ्या मुलांसाठी आता मी कोणतीही ॲक्शन घ्यायला तयार आहे. आणि असं बोलून मग आता पटकीने ती लोक जे आहेत ना तिकडनं आता निघण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि जेव्हा ह्या सगळ्याचा प्रयत्न होत असतो ना तेव्हा मात्र आता इकडे पुन्हा एकदा दाखवलं जात असतं की स्पर्धेमध्ये सांगितलेलं असतं की चला आता तुम्हाला वेळ सुरू भेटणार आहे आणि त्या वेळेच्या आधीच तुम्ही स्वतःची तयारी करून घ्या. जे जे काही फूड आणलं आहे ते आधी टेबलवर वगैरे काढून घ्या हेही आता सांगितलेलं असतं. आणि मग आता जेव्हा या सगळ्या काही इन्स्ट्रक्शन भेटतात तेव्हा अर्णव ईश्वरी सोबतच बाकीच्या टीमसुद्धा तयार असतात. कारण आता उशीर करून चालणार नव्हतं. कारण प्रत्येकाने फूड जे आहे ते घरातून बनवून आणलेलं होतं आणि इथे येऊन आता त्याचं प्रिपरेशन म्हणजेच पूर्ण प्लेटिंग आणि ह्या सगळ्या काही गोष्टी करायच्या होत्या. तेच आता आकाश आणि नम्रता उभे असतात तेव्हाच ना ईश्वरी गणूबाप्पाचं नाव घेऊन तीसुद्धा आता या सगळ्यासाठी तयारी करणार असते. आकाशने सुद्धा नम्रताला सांगितलेलं असतं की तू प्लेटिंग करायला घे, बाकी फॅशनचं काय आहे ना ते मी बघतो. मग आता इकडे जी सौदामिनीची बाई असते म्हणजेच अमृता तिच्याकडनं खेळणारी तिला आता सौदामिनीने कॉल केलेला असतो. आणि सौदामिनी तिला म्हणत असते की आजची ही स्पर्धा ना काही झालं तरी आपणच जिंकायला हवी, ती अर्णव ईश्वरी जिंकणार नाही यासाठी मी बरेच प्रयत्न करते, काळजी करू नकोस असं देखील आता त्या अमृताला तिने सांगितलेलं असतं. तर अमृतासुद्धा खुश असते आणि म्हणत असते की ठीक आहे, पटकन करा जे काही कराल ते. मग तेव्हाच ना सौदामिनी म्हणते की तू काळजी करू नकोस. दुसरीकडे रमाकांत आता स्वतःची सुटका करून कसे बसे घेतात आणि तिकडनं जेव्हा ते आता बाहेर पडतात ना तेव्हा आता त्यांना दम लागलेला असतो. कारण सगळा काही विचार करून आता अर्णव ईश्वरीसाठी त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला असतो. आता पटकीने तिकडनं जायला निघतात कारण त्यांना माहिती असतं की जर आपण इथेच थांबलो तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो. इकडे आता अर्णव ईश्वरी फूडची तयारी सोबत फॅशन म्हणजेच तिने ना आता एक साडी आणलेली असते आणि ती साडी ओपन करून ती बघते. त्यामध्ये जो काही नम्रताने व्हाईट कलर टाकलेला असतो ना तो कलर दिसतो. आणि मग आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा ना साडीचं काय झालं. मग आता त्या साडीची अवस्था बघून ना खूप जास्त मोठी भीती ना आता वाटायला लागते. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणते की बापरे, साडीची तर पूर्ण वाट लागली, आता काय करायचं अर्णव सर, मला काहीच कळत नाही आहे. अर्णव तिला आता पॅनिक झालेलं असताना कसं शांत करायचा प्रयत्न करत असतो. पण ईश्वरी आता अर्णवला सांगत असते की अर्णव सर, मी ही साडी आणली होती, या साडीवरची ज्वेलरी आणि ह्या सगळ्या गोष्टीची सुद्धा मी तयारी केली होती, आता काय करायचं आहे ना खरंच ना मला काहीच कळत नाही आहे. तेच आता नम्रताचं बरोबर लक्ष असतं ईश्वरी आणि अर्णववर, कारण का हे सगळे कांड तिनेच केलेले असतात आणि तिला आता मजा येत असते अर्णव ईश्वरीलाही अवस्थेत बघून. आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला कसंबसं शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकजण आपलं एक एक सामान जे आणलेलं आहे ते काढून बघत असतात. प्रत्येक वेळेला अर्णव आणि ईश्वरीला प्रॉब्लेम तर ह्या स्पर्धेमध्ये येतच असतात. आता अर्णव आणि ईश्वरीसमोर मोठं आव्हान होतं, कारण ती साडी होती आणि त्या साडीवरच सगळं प्रिपरेशन म्हणजेच त्याची ज्वेलरी, मेकअप आणि ह्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या होत्या. आणि मग आता ऐन वक्ताला काय करायचं हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे आता अर्णव ईश्वरी खूप जास्त दगदगीत होते, कळत नव्हतं की काय करावं. तेच आता बाकी स्पर्धकांना सुद्धा तसंच सांगितलेलं असतं की तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी आणल्या त्या काढून ठेवा. तेच आता अर्णव ईश्वरी या सगळ्यावर सोल्युशन काढायचा प्रयत्न करत असतात. मग आता अर्णव म्हणत असतो की आपण वॉश करून बघूया ना जातं का, पण ईश्वरी म्हणते की कसं वॉश करून जाणार आहे. तेच आता दोघंही जण आपले बॅग वगैरे घेऊन तिकडनं निघतात. तेच आता आकाशने बघितलेलं असतं. आकाश जेव्हा हे सगळं काही बघतो तेव्हा तो आता नम्रताला सांगत असतो की ह्यांचं काय झालं आहे, मला जाऊन बघावं लागणार आहे, मला तर आता टेन्शन येते, काहीतरी गडबड तर नक्कीच झाली आहे असंही आता तो म्हणत असतो. आणि मग जेव्हा तो ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा आता इकडे लक्ष असतं. आकाश इकडे तिकडे पाहू लागतो आणि मग तो म्हणत असतो की मी जातो, परंतु नम्रता त्याला जाऊ देत नसते. नम्रता म्हणत असते की ह्या आधीसुद्धा तुम्ही गेला होतात आणि मग आपण स्पर्धेत हरलत होतो, आता हरवून चालणार नाही आहे, आपल्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे असं बोलून नम्रताने आकाशला थांबवून घेतलेलं असतं. तेच आता इकडे ना बाबांकडे एक मोबाईल असतो आणि त्या मोबाईलनंतर आता त्या फोन लावायचा प्रयत्न करत असतात. कारण आहे ना त्यांनी आता कसंबसं तिथून तर सुटका स्वतःची केलेली असते आणि त्यांना असं वाटत असतं की काही झालं तरी अर्णव ईश्वरीला वाचायला आपल्याला पोचायला हवं. इकडे आकाश खूप जास्त बेचैन असतो, कारण त्याला माहिती असतं की अर्णव ईश्वरी असेच मधून जाणार नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. तर आता नम्रता आकाशला म्हणत असते की आपल्यासाठी ना ही स्पर्धा इम्पॉर्टंट आहे, तुम्ही का विचार करताय,
प्रत्येक वेळेला त्यांचा. मग ते करतील ना त्यांचं मॅनेज, तुम्ही आता आपल्या ह्याच्यामध्ये लक्ष द्या. मी फूड काढते ना, तुम्ही बाकीची तयारी करा, असं देखील आता आकाशला नम्रता बोलत असते. मग इकडे राकेश जो आहे तो बॉम्ब घेऊन गेलेला असतो आणि त्याला ना तो बॉम्ब ना बरोबर डिफ्यूज करायचा असतो, जेणेकरून फक्त ना अर्णव आणि ईश्वरीलाच या सगळ्याचा त्रास व्हायला हवा आणि त्याचसाठी त्याने पूर्ण तयारी केलेली असते. पण आता तो जागा शोधत असतो की कुठे. मग त्याला योग्य ती जागा सापडते. म्हणजे इथे असताना अर्णव ईश्वरीच फक्त संपतील, बाकी कोणाला त्रास होणार नाही, याचसाठी त्याने आता परफेक्ट जागा शोधलेली असते. तर पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं अर्णव ईश्वरी रूममध्ये गेलेले असतात आणि तेव्हाच ना ईश्वरी अर्णवला म्हणते की आता शेवटच्या टप्प्यात ना काय करायचं ना अर्णव सर, मला काहीच कळत नाही आहे. म्हणजे मी पूर्ण प्लॅन झालेली आहे. मी विचारही केला नव्हता की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा असतील, पण आता ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या खतरनाक आहेत ना की मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे विचारच करत नाही या सगळ्या गोष्टींचा. मग आता अर्णव पॅनिक झालेल्या ईश्वरीला शांत करत असतो. ते सौदामिनीला राकेशने फोन करून सांगितलेलं असतं की मी बॉम्ब सेट केला आहे आणि परफेक्ट जागेवर लागला आहे. आता थोड्याच वेळात आपल्याला बातमी येईल की अर्णव आणि ईश्वरीच्या चिंतड्या झाल्यात. मला हीच बातमी ऐकायची, त्यासाठी माझे कान आसुसलेले आहेत, असंही आता राकेश हा सौदामिनीला बोलत असतो. सौदामिनी खूप जास्त खुश होते. तर तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.